तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आणि खूप महत्त्वाची माहिती देतोय मित्रांनो. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय मित्रांनो. संपूर्ण जिल्ह्यानुसार मित्रांनो तुमच्या जागा प्रसिद्ध झालेली आहेत, ज्यामध्ये फायनल ॲडव्हर्टाइजमेंट 2024ची आलेली आहे. टोटल मित्रांनो 17,471 जागा आत्तापर्यंतची सर्वात मोठी जाहिरात आहे. आत्तापर्यंत 2024मध्ये एवढी मोठी जाहिरात कधीच आलेली नाही आहे. तर इथं मित्रांनो 12वी पासवरनं फक्त तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात, ज्यामध्ये मित्रांनो पोलीस पदभरती 2024, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस, बँड्समन पोलीस आणि कारागृह शिपाई चालक किंवा शिपाई जी पद आहेत मित्रांनो तुमच्या जिल्ह्यानुसार टोटल 17,471 पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती सर्व जागा आल्यात. जसं की पहा मित्रांनो, कारागृह शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदं 1800 जागा आहेत टोटल, ज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या टोटल 1800 जागा तुमच्या जिल्ह्यानुसार आहेत मित्रांनो, या 4 ठिकाणच्या. त्याच्यानंतर बँड्समन पोलीससाठी टोटल 41 जागा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये बृहन्मुंबई, बुलढाणा आणि चंद्रपूर या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो जर पुढची जाहिरात जी पाहिली तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी जर आपण बघितलं तर सशस्त्र पोलीस शिपाई, ज्याला आपण SRPF असं म्हणतो मित्रांनो, शिपाई SRPF कॉन्स्टेबल, ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल पाहिलं तर 4,349 जागा आहेत. तुमचे प्रत्येक 19 जे गट आहेत मित्रांनो, 19 गट आहेत, त्यांची प्रत्येकाची या ठिकाणी वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. आणि ऑफिशियल वेबसाईटवरती ही माहिती आली मित्रांनो. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व PDF फाईल देतोय. तुम्ही तुमच्या गटनुसार किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार ह्या जागा किती आहेत ते पाहू शकतात. आणि याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मित्रांनो जसं की राज्य राखीव पोलीस दलामधील मित्रांनो गट नंबर 1 जर पुणे पाहायचं असेल तर पुणेवरती क्लिक करायचे. पहा 2024ची मित्रांनो ही जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झाल्यात आता सर्व. तुम्हाला इथं तुमच्या कॅटेगरीनुसार देखील जागा पाहायला भेटतील. त्याच्यानंतर समजा तुम्हाला कारागृह शिपाईचं पाहिजे, समजा मित्रांनो पुण्याचं तुम्हाला पाहिजे तर पुणेवरती क्लिक करा. तुमच्यासमोर पुण्याच्या जागा ओपन होतील. 513 टोटल पुण्यामध्ये जागा आहेत, ज्या 1800 जागा आहेत पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार पाहता येणार आहे. याचं एज्युकेशन वगैरे ती सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सर्व सांगतोय. पहिल्यांदा सर्व माहिती तुम्हाला देतोय सर्वात अगोदर. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर बघा मित्रांनो, ही झालं 41 जागा बँड्समनच्या. त्यानंतर मित्रांनो SRPF साठी 4,349 टोटल जागा आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो पोलीस चालक या ठिकाणी कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी मित्रांनो जर प्रत्येक या ठिकाणी घटकानुसार किंवा तुमच्या जिल्ह्यानुसार जागा जर पाहिल्या तर टोटल 26 घटकानुसार जागा आहेत. 1686 जागा या ठिकाणी ड्रायव्हरसाठी आहेत. आणि 9,595 सर्वात जास्त जागा पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई या पदासाठी या ठिकाणी आहेत. पोलीस कॉन्स्टेबलसाठी पाहू शकता टोटल मित्रांनो 46 घटकांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये. मग यामध्ये लोहमार्ग पोलीस असेल, ग्रामीण असेल, शहरी असेल, सर्व जागा याच्यामध्ये. टोटल किती जागा आहेत पोलीस शिपाईसाठी? 9,595 जागा या ठिकाणी. आणि टोटल सर्व जर काउंट केला तर मित्रांनो टोटल होतं या ठिकाणी पहा 17,471. जो GR आला होता मित्रांनो त्यानुसारच या ठिकाणी जागा प्रसिद्ध झालेल्या आहेत. ही तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज असणार आहे. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो जसं मी सांगितलं शिपाईच्या जागा पाहिजेत. जसं की मित्रांनो तुम्हाला शिपाईचं या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणच्या जागा तुम्हाला इथं पाहायला भेटतील. हे सर्व अपडेट झालेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. जसं की तुम्हाला बृहन्मुंबईच्या शिपाईच्या जागा पाहिजेत तर त्याच्यावरती क्लिक करा. तुमच्यासमोर मित्रांनो या ठिकाणी त्या जागा देखील ओपन होतील. पाहू शकता तुमच्यासमोर ओपन करून दाखवतो. ही सर्व PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. बृहन्मुंबईमध्ये पहा किती जागा आहेत त्याचं कॅटेगरीनुसार या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पहा पोलीस चालक, त्यानंतर SRPF आणि कारागृह शिपाई ह्या सर्व जाहिराती ऑफिशियल वेबसाईटवरती आलेल्या आहेत. आता मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जी माहिती आहे अजून ज्यामध्ये तुमची पात्रता, हाईट वगैरे. आता हाईट तर 165 सेंटीमीटर मित्रांनो पुरुष मुद्रांसाठी लागते. त्याच्यानंतर पात्रता 12वी पास सर्वांसाठी आहे. वयोमर्यादा मित्रांनो जी मागच्या वर्षी होती तीच या ठिकाणी आहे की नवीन वयोमर्यादा वाढून येते ती माहिती मित्रांनो अजून आली नाही. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. त्याचबरोबर परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे ती माहिती आली नाही. परंतु तुमची ग्राउंड मित्रांनो अगोदर होणार आहे, लेखी परीक्षा नंतर होणार आहे, कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे की ऑफलाईन स्वतः मित्रांनो डिपार्टमेंट परीक्षा घेणार आहे त्याच्याबद्दल माहिती आली नाही. इथं सर्वसाधारण सूचना जी आहेत ना मित्रांनो इथं ती माहिती येणार आहे. पहा सर्वसाधारण सूचनावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर काय येते पहा ऑफिशियल दिलं आहे, कमिंग सून म्हणतंय. म्हणजे याच्यावरती अजून त्यांचं काम चालू आहे मित्रांनो. काय क्रायटेरिया असणार आहे, हाईट वगैरे, तुमचं ग्राउंड वगैरे कसं होणार आहे, ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन परीक्षा होणार आहे याच्याबद्दल कमिंग सून म्हणते. अजून या ठिकाणी आलेलं नाही. जसं माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईल. त्याचबरोबर बाकी पहा घटकनिहाय जाहिराती आलेत, घटकनिहाय रिक्त पदं आलेत. घटकनिहाय हा भरती निकाल हा जुना आहे मित्रांनो. आणि ही वेबसाईट जी आहे तुम्हाला फॉर्म भरायची अजून चालू झालेली नाही. जशी मित्रांनो वेबसाईट देखील चालू होईल तशी तुम्हाला सर्व माहिती जी आहे आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. तर सध्या तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती मित्रांनो की सर्व जाहिराती
माहिती जी आहे 2024च्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यात आणि तुमच्या जिल्ह्यानुसार सर्व माहिती इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. याबद्दल जसे जसे अपडेट येतील मित्रांनो तसे तुम्हाला शेअर केले जातील. प्रत्येक घटकनिहाय तुम्हाला जाहिरात जी आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून मित्रांनो तुम्ही ही सर्व माहिती जी आहे ती अजून पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला ड्रायव्हर या पदासाठी, वाहन चालक पदभरतीसाठी मित्रांनो पुस्तक हवं असेल तर सचिन कुरुंसर लिखित या ठिकाणी मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो ड्रायव्हर या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या वाहन चालक पदभरतीसाठी किंवा आता सध्या तुमची पोलीस पदभरती होते त्याच्यासाठी देखील हे पुस्तक उपयोगी आहे तुम्हाला. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं, ज्यामध्ये वाहतुकीच्या नियमाविषयी अत्यंत सोप्या भाषेत व अतिशय सविस्तर सर्व माहिती त्यांनी दिली. 2019 मधील 22 पैकी 12 जिल्ह्यात मित्रांनो 20 पैकी 20 प्रश्न व 10 जिल्ह्यामध्ये 20 पैकी 16 ते 19 प्रश्न या पुस्तकातून आले होते. अतिशय महत्त्वाचे 1200 वन लाइनर प्रश्न देखील तुम्हाला दिलेले आहेत. अतिसंभाव्य फक्त मित्रांनो तांत्रिक घटकावरती 53 सराव प्रश्नपत्रिका आहेत. 2019 मधील सर्व 22 जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील. वाहतूक विषयी प्रश्नांचा टॉपिक निहाय समावेश आहे. तर हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी तुम्ही नक्की एकदा वाचू शकता. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो. सचिन कुरुंसर लिखित विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं जे ड्रायव्हर पदासाठी तयारी करतायत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. तर तुम्ही ऑनलाईन देखील हे खरेदी करू शकता किंवा कुठल्याही बुक स्टोअरमध्ये देखील मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक पाहायला भेटेल.